बचाव कार्य थोडंसं मंदावलेलं आहे, मात्र या ठिकाणी लाईट आणि जनरेटर लावून बचाव कार्य सुरूच राहणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलाय, तो पूल आता बाजूला काढण्याचं काम सुरू आहे, कारण त्या पुलाच्या सांगाड्याखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, सध्या घटनास्थळावर काय सुरू आहे? और आता जो सांगड आहे कोसळलेल्या पुलाचा जुना झालेला लोखंडाचा, तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पहिले 2 ट्रेन फेल गेले कारण ते वजन ते पेलू शकले नाही, म्हणून आता जास्त त्याच्या दुप्पट तिप्पट क्षमतेचं ट्रेन इथं आणलंय आणि त्याच्या माध्यमातून हा सांगडा बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। बघू आता प्रश्नाला किती यश होते, कारण असं सांगितलं जाते रेस्क्यू टीमला असं एक शंका आहे की याच्या खाली काही 1-2 डेड बॉडी आहेत का, ते तपासण्यासाठी हा सांगडा बाजूला केला। पण आता अंधार पडल्यामुळे थोडं रेस्क्यू ऑपरेशनला थोड्या मर्यादा येतात, अंधारात विजिबिलिटी जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळं इथं बघूया आता प्रशासन किती उद्या सकाळी पुन्हा कंटिन्यू करते रेस्क्यू ऑपरेशन, तेच पाहायचे। पण डेथ आता आमदारांनी सांगितलेलं म्हणे 2 जण त्याच्यात डेथ आहेत, साधारण 10-12 जखमी आहेत, बाकी फार काही वाहून गेलेले नाहीत। म्हणजे जरी कॅज्युअलिटी फार नसली तरी पण पूल हा जुना होता, आउटडेटेड होता, त्याचं टेंडर काढलं होतं, समोर पाठी होती की तिथे कोणी येऊ नका, तरी काही अतिउत्साही पर्यटक इथं समोर बंधारा आहे, ते बंधाऱ्याचं साईड सीन पाहण्यासाठी त्या पुलावर यायचे आणि काही अतिउत्साही लोक बाईकवरनं ये जा करत आहे। थोडक्यात ओव्हर क्राऊडेड झाला ब्रिज, त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे मुळातच 1992 सालचा पूल आहे, म्हणजे विचार कर किती जुना आहे आणि त्याचं टेंडर पण पास झाले नवीन पुलाच्या बांधकामाचं। पण ते वेळेत झालं असतं, आपण जर वेळेत बंद केलं असतं वाहतुकीसाठी तर कदाचित आजची दुर्घटना टाळता आली असती। आणखीन एक महत्वाचं, कलेक्टर राजेंद्र डुड्डी यांनी गेल्याच आठवड्यात आदेश काढले की पर्यटन स्थळी पर्यटकांना बंदी केली रिस्टर, पण तरी पर्यटक ऐकत नाही। अतिउत्साही पोलिसही कुठं लक्ष देणार असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यातनं मग या अशा दुर्घटना होतात अतिउत्साहीपणा। खरं तर या अतिउत्साहीपणाची घटना म्हणता येणार नाही, कारण पूल ओव्हर क्राऊडेडमुळे कोसळलेला आहे। इथे रुवानी चंद्रकांतजी, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सध्या बचाव कार्य इथे सुरू आहे, मात्र आता अंधार पडलेला आहे, काय नेमकं कार्य सुरू राहणार आहे की लाईटची किंवा जनरेटरची व्यवस्था करून काय नेमकं केलं जाणार आहे? आता एक फ्लड लाईट इथं आणलेला आहे, पण तो पुरेसा वाटत नाही मला तरी, त्याच्यामुळे कितपर्यंत चालेल, फक्त आता सांगडा काढेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू राहील असं तरी सध्याचं चित्र आहे। काही जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते सांगड्याखाली, त्या संदर्भात काय माहिती? हो बरोबर आहे, रेस्क्यू टीमला ती शंका आहे, 1-2 कदाचित ते सांगड्याच्या खाली अडकलेले असू शकतात, म्हणून तातडीने मोठं जास्त क्षमतेचा ट्रेन आणून तो सांगोडा बाजूला केला जाऊन त्याच्या खाली कोणी अडकले का हे तपासण्याचा प्रयत्न केला। आता 4 जण तिथनं रेस्क्यू केले। बरं चंद्रकांतजी, बचाव कार्य थांबण्याची शक्यता वर्तवली जाते, काय नेमकं सुरू आहे तिकडे? हो बरोबर, थांबेलच, कारण आता अंधार पडलाय आणि फ्लड लाईट एवढे ते ताकदीचे नाहीत, कारण लावले तरी किती लावणार ना, अंधारात दिसणार नाही। बचाव कार्यात तसंही काही राहिलेलं नाही, फक्त तो सांगडा बाजूला करायचं आहे, त्यासाठी जे शेवटची प्रयत्न सुरू आहे, कारण मोठं ट्रेन आणलेलं आहे, त्याच्या माध्यमातून हा सांगडा उचलण्याचा प्रयत्न होतो। निश्चित आपण जर पाहिलं तर अंधार पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे, मात्र त्यासाठी अडथळा येतोय, अंधार पडलेला